श्री स्वामी समर्थ. खूप कर्जबाजारी झाली आहे किंवा दरिद्री, आर्थिक संकट, आर्थिक अडचणी असा आपल्याला घेरा घातलेला आहे सगळ्या अडचणींनी, सगळ्या संकटांनी. त्याच्यातून बाहेर कसं पडावं किंवा लक्ष्मी आपली स्थिर राहत नाहीये किंवा आपली लक्ष्मी एका जागेला राहत नाहीये, तिच्या 17 पायवाटा फुटतात किंवा आपल्या घरात लक्ष्मी येण्याचे मार्गच बंद झालेले आहेत, लक्ष्मी आपल्यावर नाराज आहे. त्याच पद्धतीने कर्जबाजारी खूप वाढली आहे. यातून बाहेर कसं पडावं, संतती नाही, संतती प्राप्तीसाठी आपण खूप प्रयत्न केले देखील संतती होत नाहीये, तर आवर्जून तुम्ही हे सत्यनारायणचं व्रत करा. ज्या घरामध्ये भगवान विष्णूंची सेवा केली जाते त्या घरातून माता लक्ष्मी कधीच हालत नाही, कारण माता लक्ष्मीला प्रिय काय असेल तर भगवान विष्णूंची ही अतिशय उच्च कोटीची असणारी सत्यनारायण व्रताची कथा म्हणजे सत्यनारायण व्रत हे आहे. त्यामुळे सत्यनारायण भगवानांना तुम्हाला शरण जायचं असेल तर आवर्जून तुम्ही नारळी पौर्णिमेपासून 1, 3, 7, 5 त्याच पद्धतीने तुम्ही 11, 21, 51, 108 असे सत्यनारायणाचे तुम्ही पारायण करू शकता. सत्यनारायण व्रताचा संकल्प घेऊन तुम्ही हे व्रत कंप्लीट करू शकता. ज्या घरामध्ये हे व्रत केलं जातं, शुद्ध अंतकरणापासून केलं जातं, त्या घरातील दरिद्री निघून जाते, त्या घरातील आर्थिक अडचण, संकट, कर्जबाजारी सगळ्यातून मुक्तता मिळते आणि संततीचा देखील आशीर्वाद मिळतो, संतती प्राप्ती देखील होते. त्यामुळे तुम्हाला जर करायची असेल कोणती सेवा तर आवर्जून ही एकदा करून बघा, कारण श्रावण हा पवित्र, अतिशय पवित्र महिना आहे आणि या महिन्यामध्ये केलेली कोणतीही सेवा, कोणतेही व्रत कधीच वाया जात नाही. त्यामुळे नक्कीच एकदा प्रयत्न करून पाहायला काय हरकत आहे. त्यामुळे तुम्ही नक्कीच हे व्रत करा. व्रत कशा पद्धतीने करायचं, नियम अटी काय आहेत, कशा पद्धतीने करायचं, हे सगळं इन डिटेल मध्ये आपल्या चॅनलवरती त्याचा व्हिडिओ अपलोड झालेला आहे. त्याची लिंक मी खाली दिलेली आहे. नक्कीच आपल्या चॅनलला व्हिजिट करायला अजिबात विसरू नका. श्री स्वामी समर्थ.